हॅलो, आता मी चहा पितेय। आज 24 ऑगस्ट 24 आहे आणि आधीच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे आज महाराष्ट्र मंडळाची इव्हेंट आहे आणि आता त्याला मी जात आहोत। आज काहीसं पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे वाटत नाही की ट्रेडिशनल ड्रेस अप्रोप्रिएट होईल घालायला। ठरवलं तर होतं नऊवारी साडी किंवा पाचवारी साडी आपली नेहमीची नेसायची, पण मला नाही वाटत की ते जमेल। तर चला मग तुम्हाला आता तिकडे जाऊन दाखवते काय काय आहे। आम्ही आता नवनाथ सेंटरला पोहोचलो आणि बघतो तर काय, आपलं ढोल ताशा पथक अगदीच सगळ्यांच्या स्वागतासाठी तयार आहे। इंडियन हाय कमिशनच्या अधिकाऱ्यांचे ढोल ताशाच्या गजरात अगदी जंगी स्वागत केलं गेलं। आता सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आणि मी अशी ही स्टेजच्या मागे सगळ्या परफॉर्मन्सना भेटत होते। आता आपलं ढोल ताशा पथक स्टेजवर आलं आणि बघा तुम्हीच। महाराष्ट्र की बात करें तो छत्रपति शिवाजी महाराज की याद आती है। एक बार जोर से नारा लगाइए, छत्रपति शिवाजी महाराज की जय। आता बघूया आपल्या महाराष्ट्र मंडळ लंडन या स्टॉलवर काय काय होतंय। चला तर मग। आपल्या स्टॉलवर बटाटे वड्यांचं लाईव्ह कुकिंग होतं। मग काय, पाऊस आणि वडे, आणखी काय पाहिजे। आपला मेनू लोकांना खूप आवडला आणि बघा लोकांचा अभिप्राय। First thing we smelled it first, so the smell drew us. So it was that good. It looks beautiful as well. We are yet to try, but I'm sure it's amazing. मस्त महाराष्ट्राचा अस्सल वडापाव कधी खा आणि एन्जॉय करा। असल्या वेदर मध्ये तर सिरियसली लय आठवण येते, लय आठवण्याची। We came to the stall of Maharashtra Mandal in London and we tried this and we really like it. It's very authentic. It's like the real taste of Mumbai. आता आपला परफॉर्मन्स करायचा होता, पण त्याच्या आधी स्टेजच्या मागे बघा काय धमाल चालू आहे। गोव्याने पण आपला परफॉर्मन्स छान सादर केला होता।
येस, आता आपली टर्न. जय शिवाजी. जय शिवाजी. Clap your hands, come on! Clap, 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 come on! आता मी स्टॉलवर जाऊन कामात थोडा हातभार लावायचा प्रयत्न केला. आता सर्व कार्यक्रमांची सांगता झाली आणि आम्ही आवराआवरीला सुरुवात केली. अजून एक छान दिवस अनुभवायला मिळाल्याबद्दल देवाचे मनोमन आभार मानले. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. Bye. Bye. See you next year.